नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण बघणार आहोत जी नवीन अपडेट आलेली आहे, जी जाहिरात अपेक्षित आहे येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये कृषी विभाग भरती 2026, म्हणजे त्यामध्ये जे महत्त्वाचं पद आहे कृषी सेवक, ज्याला आता नवीन नामकरण झालेलं आहे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून. या पदाकरिता नेमकी पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे, अभ्यासक्रम कसा आहे, नवीन अभ्यासक्रम काय आलेला आहे किंवा वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही. तर त्या अगोदर थोडक्यात माहिती आपण देणार आहोत. कृषी सेवक भरती तांत्रिक विषयासहित ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असतील, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत. तांत्रिक विषयावरती जास्तीत जास्त भर म्हणजे तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, PYQ असतील, या ठिकाणी MCQ असतील. त्यासोबत टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स या मोफत स्वरूपामध्ये बॅचमध्ये इन्क्लूड असणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आणि डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे 8010457760 या नंबरवरती. ओके, तर अधिकची माहिती तुम्हाला या कॉल किंवा व्हॉट्सअप केल्यानंतर देण्यात येणार आहे. तर पुढे बघणार आहोत कृषी विभाग मध्ये कृषी सेवक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी पदभरतीकरिता जे 2026 मध्ये जाहिरात येणार आहे ते तुम्हाला शेवटी सांगणार आहे. सुरुवातीला आपण पात्रता नेमकी काय असणार आहे यामध्ये. तर 10वी नंतर ज्यांचा JTC डिप्लोमा 2 वर्ष झालेला आहे, कृषी पदवी का बोलतो आपण त्याला, कृषी डिप्लोमा झालेला आहे, किंवा ज्यांचा BSc ॲग्रिकल्चर विथ अलाइड ब्रँचेस, म्हणजे यामध्ये बीटेक फूड टेक्नॉलॉजी असेल, बीटेक ॲग्री इंजिनिअरिंग असेल, हॉर्टिकल्चर असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, किंवा त्याच्याशी रिलेटेड अजून काही इतर ब्रँचेस आहेत, अशा सर्व ब्रँचेस मधील पदवीधारक मेल अँड फिमेल उमेदवार या परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता पात्र ठरणार आहेत. त्यासोबतच याची जी अभ्यासक्रम आहे, वयोमर्यादा आहे, यामध्ये वयोमर्यादेमध्ये ओपन मध्ये जर उमेदवार असेल तर 18 ते 38 मध्ये फॉर्म भरू शकणार आहात. म्हणजे 38 जरी रनिंग तुमचं चालू असेल तरी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरण्याकरता आपण पात्र ठरणार आहात. त्यासोबतच कास्टमध्ये SC ST असेल, OBC असेल, VJNT, NTB, NTC, NTD, EWS या सगळ्या कॅटेगरीमधील जे उमेदवार आहेत, स्पर्धक आहेत 18 ते 43 मध्ये. त्यासोबतच जे प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत, अंशकालीन उमेदवार आहेत, खेळाडू आहेत किंवा अनाथ प्रवर्गामध्ये मोडत असतील त्यांच्याकरिता 45 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. आणि जे माजी सैनिक आहेत, माजी सैनिकांकरिता 55 वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. तर यामध्ये आपण जर बसणार असाल तर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. त्यासोबतच याचा जो अभ्यासक्रम आहे 200 गुण, 200 प्रश्न, म्हणजे एक प्रश्न तुम्हाला एका मार्काकरिता विचारला जाणार आहे. यामध्ये विषय आहेत मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, बौद्धिक चाचणी एकत्र आहेत आणि सामान्य ज्ञान. आता GK, ज्याला आपण जनरल नॉलेज किंवा जनरल स्टडी बोलतो, ओके, GS. तर यामध्ये महाराष्ट्र भूगोल असेल, इतिहास, भारतीय राज्यघटना, भारताचे अर्थशास्त्र, त्यानंतर आहे चालू घडामोडी म्हणजे प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय लेवलचं असेल, सामान्य विज्ञान. हे 5 ते 6 विषयावरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यासोबतच हा विषय झाला नॉन टेक्निकल म्हणजे अतांत्रिक विषय आहेत. आणि तांत्रिक घटकामध्ये तुम्हाला 120 गुण आहेत, बरोबर. 200 पैकी 120 मार्क तुम्हाला तांत्रिक घटक आणि याचे टोटल 80 प्रश्न, 80 गुण, म्हणजे एकंदरीत 200 प्रश्न 200 गुणांचा, म्हणजे तुमचं 80 मध्ये डिस्ट्रीब्युशन असणार आहे. ओके, तर तुम्हाला पात्रता सांगितलेली आहे. त्यासोबतच वयोमर्यादा, वेतन याचं नवीन अपडेट आलेलं आहे त्यानुसार तुम्हाला सांगितलं जाईल. आणि अभ्यासक्रम तांत्रिक घटकासहित हे विषय आहेत, एवढे मार्क या ठिकाणी असणार आहेत. तर आपल्याकडे याची ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे उपलब्ध. आणि कालचे जर तुम्ही पेपरला न्यूज पाहिली असेल, वाचली असेल किंवा टीव्हीवर बघितली असेल तर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांना निवेदन देण्यात आलेले आहे. लवकरात लवकर कृषी विद्यापीठांतर्गत पदभरती असेल किंवा विभाग वाईज असेल किंवा कृषी आयुक्तालयाअंतर्गत पुण्यामध्ये जे रिक्त पदं आहेत ॲग्री असिस्टंटचे लवकरात लवकर भरण्यात यावे, हे मागणीपत्र लवकरात लवकर आपण त्यांनी सांगितलेलं आहे की सामान्य प्रशासन असेल किंवा वित्त विभागाकडे
मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे. त्याचं सेवा प्रवेश नियम असतील आकृतीबंध तयार करण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर यामध्ये एकतर TCS कंपनी असेल किंवा IBPS कंपनी मार्फत आता हे प्रस्ताव MPSC कडे देण्यात आलेला आहे, परंतु अजून काही यांनी मान्य केलेलं नाही. ज्यावेळेस MPSCने कृषी पशुसंवर्धन सारखं जे 266 पदाकरिता होकार दिलेला आहे, त्याचप्रमाणे जर कृषी सेवक करिता जर होकार दिला तर ही परीक्षा MPSC मार्फत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सध्या तरी आपण पकडून चालायचं आहे TCS किंवा IBPS ऑनलाईन स्वरूपामध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. तर हे सारं काही आपल्याकडे तुम्हाला सांगितलेलं आहे या संदर्भात माहिती. आणि शेवटी तुम्हाला त्याच्यामध्ये झालंय की येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये म्हणजे 7 फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. तर आपण या दृष्टीने अभ्यास करायचा आहे. याकरिता बॅचेस सुरू आहेत. 80 10 45 77 60 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप करायचं आहे. तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन बॅच संदर्भात दिली जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.